नमस्कार मित्रांनो, बऱ्याच एक्झाममध्ये एरिया ऑफ सर्कल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एरिया फाइंड आउट करायला लावतात आणि त्यामध्ये बऱ्याच जणांचं काय होतं की फॉर्म्युला पार्ट नसतो किंवा प्रॉपर कॅल्क्युलेशन करावं लागतं. एक युनिव्हर्सल ट्रूथ असं आहे की आपण त्याला एक स्मार्ट वेने कधी विचारच केलेला नसतो. जसं की मित्रांनो, समजा आपल्याला रेडियस ऑफ सर्कल काढायचे, कुठल्याही टाईपचा कुठल्याही एक्झामचा जर प्रश्न असेल, आपल्या रेडियस ऑफ सर्कल जर काढायचे आहे तर काय करू शकतो आपण. आता मला सांगा, जर रेडियस ऑफ सर्कल काढायची आहे तर एरिया दिलेला असेल समथिंग काहीतरी, आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यूची काही आहे. समजा मला एरिया काहीतरी दिलेला आहे, 312 मला एरिया दिलाय, इक्वल टू व्हॅल्यू ऑफ पाय किती असते 22/7 आणि मला रेडियस काढायची आहे. तर आर स्क्वेअर म्हणजे किती, आरला 2 वेळा इंटू करणार, आरला काय 2 वेळा मी इंटूनी करणार, डन. आर स्क्वेअर मला रेडियस काढायचे आहे. मग आपण पुढची मेथड काय करणार, 312 इंटू 7 डिवाइड बाय 22 आणि मला आर स्क्वेअर भेटणार. आर स्क्वेअर भेटल्यानंतर मी त्याचा स्क्वेअर रूट काढणार. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. विदिन अ सेकंड विथ ऑप्शन फक्त पाळ्यात चेक करायचा रेडियस ऑफ सर्कल काय असते. नेहमी लक्षात ठेवा, रेडियस अशी दिलेली असते जी कशाने कॅन्सल होणार, 7ने. जी कशाने कॅन्सल होणार, 7ने. म्हणजे मी सरळ म्हणू शकतो द रेडियस ऑफ सर्कल ऑलवेज इन अ टेबल ऑफ 7. ऑप्शन मध्ये बघा, जे ऑप्शन तुमचं 7च्या पाढ्यात असेल, 7च्या टेबलमध्ये असेल, 7च्या पाढ्यात असेल, हे तुमचा आन्सर असेल. समजा मी 52 म्हटलं, 7च्या पाढ्यात 52 येत नाही. एक एक्झाम्पल सांगत आहे. 81 म्हटलं 7च्या पाढ्यात येत नाही. मी समजा 91 म्हटलं, 7च्या पाढ्यात 91 येतात. माझा आन्सर 91 असेल. म्हणजे रेडियस ऑफ सर्कल केव्हा जरी कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये, कुठल्याही एक्झाम मध्ये विचारली तर सरळ इन अ टेबल ऑफ 7 चेक करायची. दॅट्स इट.